नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला आठवत असेल आपण हे महिरप कलेक्शनचा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स दाखवले होते आणि त्यापैकीच आज आपण हे सुंदर असे नाजूक असे महिरप घेऊन आलेलो आहोत, जे की आपण पांढरा आणि गुलाबी कलर मध्ये बनवलेला आहे. तर याची साईज देखील तुम्हाला वाढवता येते, जेवढं जसं की तुम्ही ताटासाठी बनवू शकता, छोट्या समईसाठी बनवू शकता. तर हे सुंदर नाजूक आणि एलिगंट असे दिसणारे महिरप कसे बनवायचे आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. तर इथे आपण 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला 1 गुलाबी, 10 पांढरे, 1 गुलाबी आणि 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा ही अशी लाईन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं तर गाठीच्या जवळचे 2 पांढरे आणि 1 गुलाबी ह्या 3 मोत्यातनं ज्या दिशेने आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच दिशेने सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे अशी ही एक पाकळी किंवा एक पानाचा आकार जो आहे तो तयार होईल. आता एवढं झाल्यावरती आपली नेक्स्ट स्टेप काय असणार तर पहिला जो गुलाबी मोती आहे त्याला सोडायचं आणि त्याच्या समोरचे जे 2 पांढरे मोती आहेत कॉमन, ज्यामधनं आता आपण सुई ओढली होती त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. बघा पहिला गुलाबी सोडला, 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली आणि टाईट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर कुठल्याही एका साइडने आपल्याला जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत यायचा आहे. ठीक आहे. कुठल्याही साइडने आलात तुम्ही तर सेमच होईल. तर आपल्याला गुलाबी मोत्यापर्यंत कुठल्याही एका साइडने यायचं आहे. आता गुलाबी मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर 9 पांढरे आणि 4 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सर्व मोती आपण 5 नंबरचे यूज केलेले आहेत. तर 9 पांढरे आणि 4 गुलाबी मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर जो पहिला गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई अपोजिट साइडने काढायची. या दिशेने दोरा होता त्याच्या अपोजिट साइडने. ठीक आहे. म्हणजे काय होईल, इथे गुलाबी मोत्यांचा हा जो चौकोन आहे तो बनेल किंवा 4 मोत्यांचा जो फूल म्हणतो आपण ते तिथे तयार होईल. त्यानंतर आपल्याला परत 9 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि वरती जो गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर म्हणजे बघा इथे आपण काय केलेलं आहे, पहिले एक पानासारखी आकृती बनवली, त्यानंतर त्याच्या खाली अजून एक आपण लूप बनवलेला आहे, अजून एक आपण इथे आकृती बनवलेली आहे. तर बघा ही अशी आपली जी आकृती आहे ही अशी दिसणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आता आपल्याला 5 पांढरे, 1 गुलाबी आणि 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. लक्ष द्या, पहिले आपण 9 ओवले होते. आता ह्यावेळी दुसऱ्या पाकळीपासनं आपल्याला 5 मोती ओवायचे. 5 पांढरे. त्यानंतर काय करायचं आहे, आता मागची जी पाकळी होती त्यातला 6वा पांढरा मोती शोधायचा. ठीक आहे. आणि त्या 6व्या पांढऱ्या मोत्यातनं वरून खालच्या दिशेला सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई काढलेली आहे आपण इथे. त्यानंतर 3 पांढरे आणि 4 गुलाबी मोती ओवायचे आहेत आणि पूर्वीप्रमाणे गुलाबी मोत्यातनं पहिल्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची आणि एक चौकोन जो आहे त्या गुलाबी मोत्यांचा तो इथे बनवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या साइडला सुई काढल्यावरती परत आपल्याला 9 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण पूर्वी 9 ओवले होते तसं 9 पांढरे मोती ओवायचे आणि मागच्या साइडला बघा वरती जो एक गुलाबी मोती दिसत आहे त्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आहे ना इझी. तर बघा अशा प्रकारे आपण ह्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला सेम हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे आणि जेवढं लांब तुम्हाला पाहिजे तेवढं लांब तुम्हाला हे असंच बनवत जायचं. तर पहिली आपण ही अशी छोटीशी लूप बनवली. त्यानंतर मेन महिरपाची जी डिझाईन आहे ती स्टार्ट केली. आता रिपीट काय करणार तर परत एकदा 5 पांढरे, 1 गुलाबी, 5 पांढरे मोती ओवायचे. त्यानंतर मागच्या पाकळीतला 6वा पांढरा मोती शोधायचा. बघा गुलाबी मोत्याच्या नंतर 6वा पांढरा मोती शोधायचा. त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. वरून खालच्या दिशेला सुई निघाली पाहिजे, म्हणजे ते जे चौकोन आहेत गुलाबी कलरचे त्या दिशेने सुई आपली निघाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मागचीच प्रोसेस रिपीट करायची. 3 पांढरे आणि 4 गुलाबी मोती ओवायचे आहेत. 4 गुलाबी मोती ओवल्यावरती पहिल्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची अपोजिट साइडने आणि गुलाबी मोत्यांचा एक चौकोन बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता परत रिपीट काय करणार तर 9 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि वरती जो गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे.
तर इथे हे गुलाबी मोत्याऐवजी तुम्ही दुसरे ऑरेंज किंवा लाल कलरने देखील बनवू शकता, किंवा जर तुम्हाला मल्टी कलर बनवायचे असेल म्हणजे ऑरेंज, रेड, ग्रीन, तर तुम्ही प्रत्येक कलर यामध्ये यूज करू शकता. खूपच सुंदर ही डिझाईन दिसून येते. आणि आता आपल्याला बस हीच स्टेप आपल्याला काय करत जायचं आहे, रिपीट करत जायचं आहे. कधीपर्यंत, तर जेवढं लांब तुम्हाला हवं असेल तेवढं लांब बनवायचं आहे. म्हणजे सुंदर असा ताटाचा जो गोल आकार आहे तो इथे तयार होईल तोपर्यंत बनवायचा. आता शेवटची प्रोसेस काय करायची आहे ती तुम्हाला मी सांगते. तर इथे बघा मी काय केलेलं आहे, महिरपामधले हे जे चौकोनी आहेत ना चौकोन, ते टोटल 20 चौकोन इथे मी बनवून घेतलेले आहेत. आणि शेवटचा आता जो वरचा लूप आहे तो कसा बनवायचा तो शिकून घेऊयात. आता हे जे सॅम्पल आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे, तिथे जरी कमी चौकोन बनवले असले तरी तुम्हाला कमीत कमी 20 चौकोन बनवायचे, जेणेकरून सुंदर आकृती दिसून येईल. आता शेवटचा लूप कसा बनवायचा, त्यासाठी 10 पांढरे आणि 1 गुलाबी मोती ओवायचा. गुलाबी मोती मागे करायचा, समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. बघा इथे देखील आपण 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. टाईट सुई ओढून घ्यायची आहे, धागा मध्ये सुटू द्यायचा नाहीये, टाईट त्याला ओढून घ्यायचं. त्यानंतरनं दुसऱ्या साईडला आल्यावरती 8 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत. 8 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि जो गुलाबी मोती आहे, मागच्या पाकळीतला जो गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला काढायची. समोर 2-3 मोत्यातनं सुई फिरवायची आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. बघा इथे मी कमी चौकोन 4च चौकोनावरती तुम्हाला शेवट कसा बनवायचा हे दाखवलेला आहे. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल महिरप बनवणार आहात तेव्हा तुम्हाला कमीत कमी 20 चौकोन जर बनवले तर ताटासाठी सुंदर दिसेल. 20 पेक्षा कमी किंवा 15 वगैरे तुम्ही बनवू शकता, पण त्याहूनही जास्त कमी बनवाल तर हे डिझाईन जे आहे सुंदर दिसून येणार नाही. त्यासाठी अशा प्रकारे आता ह्याच्यापेक्षा जास्त 20 पेक्षा जास्त चौकोन तुम्ही इथे बनवू शकता. तर ते तुम्ही बनवा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही किती चौकोनाचे हे असे महिरप बनवले आहे आणि कोणत्या कलरमध्ये बनवलेला आहे. आता बघा या फोटोमध्ये तुम्हाला पूर्ण जो लुक आहे या महिरपाचा तो दिसून येतो. तर अशा प्रकारे सुंदर आणि अगदी नाजूक दिसणारे असे हे जे महिरप आहे ते बनून तयार होईल आणि याला जास्त वेळ देखील लागणार नाही, तर झटपट हे महिरप जे आहे ते तयार होतं. तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि आमचे असे जे नवनवीन व्हिडिओज येत आहेत त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही जर हे आमचे सुंदर असे डॉल जे आहेत आपण बनवलेले आहे, जे आपण शेल्फमध्ये डेकोरेट करण्यासाठी यूज करू शकतो किंवा रुखवतामध्ये देखील आपण हे सुंदर सुंदर डॉल्स यूज करू शकतो, त्याचा ट्युटोरियल बघितलं नसेल तर नक्की बघा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.